हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी थोडीशीच ठीक आहे, कारण माझी थोडीशी तब्येत खराब झाली आहे, डबल झाली आहे. सर्दी, खोकला, ताप, कफ पण झालाय. माझा चेहरा तुम्ही बघू शकता किती उतरलाय, फ्रेशच दिसत नाहीये. आणि माझ्यासोबत माझा मुलगा पण थोडासा आजारी आहे, त्याला पण सर्दी खोकला झालाय. ॲक्च्युली त्याचाच झालाय मला. वातावरण पण बाहेर खूप पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे थंड वातावरणामुळे आम्ही दोघं पण आजारी पडलो. तर फ्रेंड्स, माझी सर्व कामं करून झालेत, पण आमच्या दोघांचं जेवण राहिलं होतं बनवायचं, माझं आणि विहानचं. मिस्टरांना तर सकाळीच टिफिन असतो, तर गरम गरम खायला मज्जा येते, म्हणून म्हटलं लेटच बनवावं. सर्दीने जेवण पण जात नाही. पण फ्रेंड्स, करावं तर लागते, जेवण जाऊ अगर ना जाऊ. काल शूट करताना माझी नाकातली जी छोटीशी काय म्हणतात त्याला, माझ्या नाकातलं जे होतं ना सोन्याचं, सानिया मिर्झा, ते तुटलंय काल. त्याचा फिरकीच मोडून निघालेली आहे. शूट करताना वेगवेगळं काहीतरी नाकात घालत असते मी, नथ म्हणा किंवा छोटे छोटे आता वेगवेगळ्या ऑक्साईड ज्वेलरीमधून निघालेले आहेत नाकातले, ते पण ट्राय करत असते. त्याच्यामधून ते सारखं काढ घाल करण्याने माझं सोन्याचं नाकातलं मोडलेलं आहे, तर ते मला करावं लागल. खूप 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 नाकातून पाणी सारखं येते, वैताग आलाय सर्दीचा मला. लिहिताना लिहिते डेली ब्लॉग, पण डेली ब्लॉग माझा पडतच नाही, कारण मला तेवढा वेळच मिळत नाही. भरपूर काय ना काय सारखं असतं, आणि त्यात हे व्हिडिओ शूटचं तर एक कामच झालेलं आहे, एक प्रकारचा जॉबच झालेला आहे. 2-3 दिवसाचा गॅप पडला ना तर लगे व्हिडिओ शूट करावे लागतात, आणि वाटतं ना इथपर्यंत आलोय, एवढं करतोय, तर थोड्यामध्ये कशाला उगाच बंद करायचं. त्याच्यामुळे ते व्हिडिओ शूट करावे लागतात. किती पण काम असू दे, किती पण अडचण असू दे, व्हिडिओ शूट करावेच लागतात. एकदा स्कोर कमी झाला ना तर तो लवकर वर येत नाही. आता मी चपाती बनवते आणि मटकीची मोड आलेल्या मटकीची भाजी करणार आहे विहानसाठी. त्याचे खूप नखरे असतात खायला, हे नको ते नको, त्याला भरवायला 1 तास. सगळं काम आवरून मग व्हिडिओ शूट करायचे, ते पण वातावरण बघून. त्यात तब्येत खराब असल्यामुळे तर शक्यच होत नाहीये, पण करावं तर लागणार आहेत, कारण व्हिडिओज बनवले नाही आहेत. 8 दिवस झाले व्हिडिओ शूट केले नाही आहेत. थोडा पाऊस होता आमच्याकडे. तुमच्याकडे पण पडतोय का एवढा पाऊस? कमेंट करून मला सांगा. सर्दीने अक्षरशः डोकं जड झालंय, आवाज पण बसलाय थोडासा माझा. विहानला सकाळी औषध दिलंय, पण नको म्हणत होता प्यायला.
माझ्या नखरेच असतात सगळ्या गोष्टीमध्ये. औषध नको, हे नको, ते नको. काल पोळ्या बनवलेल्या होत्या, अशाच मूड झाला होता म्हणून. त्याचं थोडंसं पुरण राहिले 2-3 पोळ्याचं. तर पोळ्या पण करून घेते एवढ्या 2-3 आणि 2-3 चपाती बनवते. तुम्हाला पोळ्या आवडतात का फ्रेंड्स? मला तर आवडतात. कमेंट करून सांगा तुम्हाला पोळ्या आवडत असतील तर. आता कधी बरं वाटेल, कधी मी व्हिडिओ शूट करेल, तरी लोकांच्या कमेंट असतात. यांना काही काम आहे, उठून सुटून नुसते व्हिडिओ बनवत असतात. पण त्यांना कुठे माहिती आहे की ते सुद्धा करायला किती मेहनत लागते. आणि आज कितीतरी लोकांनी नुसतं व्हिडिओ रील्स करून स्वतःचं घर घेतलंय, जागा घेतलाय, बंगला, गाडी. नाही काय वाईट झालंय का? तरी पण काहीतरी उठून सुटून काहीतरी फालतू कमेंट करत असतात. मला तर काही फरक नाही पडत. मला माहिती मी काही चुकीचं करत नाही. आजही व्हिडिओ शूट करायचेत, पण तब्येत एवढी ठीक नाही आहे. तरी पण बघू, ट्राय करणार आहे. करावं तर लागेल. डेली व्लॉगमध्ये समजत नाही काय रोज व्हिडिओ बनवायचा, रोज तेच घरातलं दाखवायचं आणि बोलायचं. मला नाही आवडत. तरी पण प्रयत्न करते. आज वेळ काढून शूट करते व्हिडिओ, म्हणजे थोडंसं टेन्शन कमी होईल. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आज माझा आवाजही व्यवस्थित येत नाही आहे. मला असं मोठ्या आवाजामध्ये बोलायच येत नाही. माझा आवाज बसलेला आहे. गोळी घेतली आहे मी, पण सर्दीचं माहिती आहे ना, 8-10 दिवस सर्दी राहतेच आणि त्याचा त्रासही होतो. भेटू लवकर नेक्स्ट व्लॉगमध्ये. जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत बाय बाय.